यांना काय मध्ये मध्ये झटका येतात का का? आता ग बया शिका असं करायला लागलंय ते साड्याला कुत्र्यावानी. काय झालं असेल यांना? मूर्ती येडे. आता काय व्हायला लागले? दमलोय ना मी. असं का कुत्र्यासारखे करताय? बडबड लावली नुसती. दमलोय ना मी. असं दम ना, आम्ही काय दमत नाही काय? तर तुम्ही एकटेच दमता? दमले असंच होतंय मला. कसं असं कुत्र्यावानी वय? अगं कुत्र्यावाणी काही. हा मग तसंच होतं की कशी झोपता काही करता. अगं काम करून करून माझा एक सुद्धा अवयव राहिला नाही शिल्लक. एवढा दुखतोय. काम जसं काय तुम्ही एकट्यानेच केलं. आम्ही काही नाही, आम्ही नुसते टाइमपास करत बसलो आहे ना. टाइमपास करत बसलो. मी इथं आराम करतोय. मोबाईल सारखी खेळत बसली. आवाज येतोय मला, त्यामुळे मला झोप याय नाही. म्हणून मग मी हे अंगावचा त्या अंगाव, त्या अंगावचा त्या अंगाव. अव पण दुपारचा जेवायला ब्रेक आहे, थोड्या वेळच ब्रेक असतो. झोपाय कुणी लावलं तुम्हाला? तू का बस झोपू दे मला. तुम्ही डोक्याची मंडई करू नको. मला एवढं मोठ्याने ओरडायची गरज नाही. 4 माणसात गबस म्हणजे काय गबस? हा गप्पच म्हणलं. तुला सारखं म्हणलं की मला रागावती, नुसतं मला रागावती. द्या काय बोलू नका. गरीब गाय भेटली म्हणून फार तिला चेंगरायची. गरीब गाय भेटली? तू गरीब गाय आहे? अगं तुझं कसलं घाण पाय आहे. हा घाण आहे तुझं पाय. मातीत झालेत आता. बोला ओ बोला, जे नाही ते बोला. तुम्हाला अधिकारच दिलाय नवरा म्हणून, तर काय करणार मी तरी? काय करणार तू तरी? जे येईल ते बोला. मला काम करून करून दमवा, स्वतः मोबाईल खेळा. हा हाय का काय काम? हा काही सांगू नका तुमचं पुदाक. स्वतःचीच तारीफ करायची जमती फक्त. हा निचलंय काम करतो, निचलंय काम करतो. कामाचं पुदाक सांगत राहतो. काय नाही जमलं तू. माझी नक्कल करते. माझी नक्कल करते? तुला हाय का अक्कल? तुम्हाला हाय का बक्कल? जमलं जमलं मला. एक शब्द खाली पडून दे नाही. काशी मी काशी हा तोंड घेऊन मला नुसतं सकाळचा कधीच्या कवाचा डबा आणि ती बनवून हा तिथं लावती मला कामाला. तू मालक तू तोंड घेऊन अख्खं काम जातो मला सांगून. हा काम करतोय घड्याचा काटा पुढं पुढं सारखा नाही. अजून काम करत होतो आता. मी काय करत होते? झोपा काढत होते का? काय माहिती काय करत होते. ह्या कोपऱ्यावर बसले होते आता आली इथं सावलीला. बाई देवा बघतोस का रे? गप. किती काय झालं ते? बाई बघतोस का रे देवा? बोलू तर द्या. का माझी मग कशी करत होती ऍक्टिंग नुसती? तुम्ही ऍक्टिंग करता का मी? तुमचं खानदानच होतं काय ऍक्टिंग मध्ये? खानदान नको काढू. खानदान नको काढू माझं. भर दुपारचं तू खानदान नको काढू. खानदान काढलं तर काय करसाल? काय करसाल? मी पण तुझं खानदान काढेल. काढा ना मग. कधी काढून दमले नाही. रोज उठून माझं खानदान काढता, माझा आई बाप काढता. एक दिवस सुट्टी दिली का तुम्ही? अगं तुझ्याकडे बघून तुझं आई बापच काढावं लागतात. झालं ना माझं वाटोळं चांगलं? माझं कुठं लय चांगलं झालंय. तुमच्यापेक्षा डबल माझं वाटोळं झालं बाई. तुझं झालंय वाटोळं? तू नंतर सांग. अगोदर माझं वाटोळं सांगू दे मला. पहिलं मला सांगू दे. मला सांगू दे. सांगा. हा तुझ्या बरोबर लग्न झालं माझं, सगळं माझं वाटोळं झालं. अगोदर मला लोक किती चांगला चांगला म्हणायची, लय कामाचा आहे म्हणायची. आता जे नाही ते मला नावं ठेवते. म्हणते काय कामाचा नाही राहिला. हा नुसता खातो पितो आणि कामधंदा करत नाही. मलाच माहिती काय कामधंदा करतात का नाही. हा तो मालक मला सकाळी येतो काम सांगतो, उसनं पैसे पण देत नाही. कारण तुम्ही लय काम चोर आहे ना म्हणूनच. आणि पैसे दिला तरी काय करणार? जाणार मित्रांमध्ये ढोसणार, पैसे सगळे खर्च करून येणार. तू आल्यापासूनच असं झालंय. आणि काय ग तुझं खानदान काढती. हा तुझ्या आईबापाने लग्न करून दिलं मला. मला वाटलं लय भारी माणसं असतील रे, असलं दिलंय माझ्या गळ्यात बांधून. हा आणि काय दिलं ग? हा
5 भांडी दिली. काय काय दिली? एक पितळ दिली, एक ग्लास दिला, एक फुलपात्र दिलं, एक कप दिला. त्या कपाचा पण कान मोडलेला होता. आणि नंतर काय दिला? एक चमचा दिला. काय करू ग त्या चमच्यानी? झालं का? झालं? अजून काय लिस्ट राहिले का? अगं माझं खानदान काढलं, मला नाव ठेवली, माझं लग्न काढलं, सगळं काढलं. आता मला बी सांगू द्या, मला पण सांगायचंय सगळं. हा पुधाकाने सांगता तुमच्या आई बापाने काय केलं? लग्नात 100 रुपयाची पटकी साडी दिली मला फक्त. जसं लग्न झालंय तसं चुकाने तुकडा मिळाला मला. उन्हातानात नुसतं राहण्यात राहायला लावत्यात. पैसे आलेलं माझ्याकडनंच घेतो बाबा, मला ठेवतच नाही. शॉपिंगला पार्लरला पण ठेवत नाही. कुठं फिरायला ने म्हणले नेत नाही. नुसता जाच. कधी चिकन खाऊ वाटलं म्हणलं का नाही यांना, नाही चांगलं नुसतं चिकन खायचं, पोटाला त्रास होतो आणि स्वतः मात्र बाहेर हादळून येते. किती गुणगाव तुमचं, किती सांगू ना. माझ्या आई बापाने तेवढी गवायला पितळी दिली, खालून गळत जरी असली तरी खाता तरी आलं ना. कपाला कान नसला तरी असं तरी ढोसत होते ना, त्यात चहा ढोसत होते का नाही? कसं का असं ना, संसार तर चालला होता ना सुखाचा. पण नाही ना, उठसूट माझं खानदानच काढायचंय. नुसतं ना मी वैतागले बाई. मी जाते एकदाची निघून, तुम्ही राहा सुखाने. माझ्यामुळे एवढाच त्रास होतोय ना तुम्हाला. मी जाते ना, मग राहा ना सुखाने एकटे. कशाला राहू तुमच्या पैसे मी उलतायला. हा सांगतात. आणि ते जाऊ द्या, माझ्या बापाने फ्रीज घेऊन दिलता 2 वर्षापूर्वी. काय केलं तुम्ही त्या फ्रीजचं? म्हणे माझ्या बापाने घेऊन दिलता फ्रीज. त्या काय केलं त्या फ्रीजचं? अगं कसला तो फ्रीज? बटन दाबलो तो गार व्हायच्या अगोदर नुसत्या वाफा यायच्या. कसा तो फ्रीज चालू करावा? एकदा केला फ्रीज चालू, 1 दिवस चालू केला, अख्ख्या आजूबाजूच्या लोकांचं बिल मला आलं. असं वाटलं तो फ्रीज न्यावा, नदीत टाकून द्यावा. कसला दिल तर असला फ्रीज हा बांगरडा. अव तुमच्या खानदानात कधी वापरला होता का फ्रीज? फ्रीजच वापरता येत नव्हता. फ्रीज चालू केल्यावर त्यातून थंड होण्यासाठी वाफाच येतात. वाफा नाही तर काय जाळ धरून निघाल वय? अरे काय तुम्ही आणि थंड व्हायला 2-3 तास लागतात का नाही? केलंय फुल बटन फुल केलं बिल लाईट बिल नाही तर काय होईल? 24 तास त्याला नीट सांभाळायचा नाही, काय नाही. वापरता येत नाही काय नाही. चालले माझ्या फ्रीजचं पुदाक सांगायला. वाटोळं केलं ना तुम्ही. पार खुडूक बटणं दरवाजा आपटून पार आपटून टाकलं, तोडून टाकला माझा फ्रीज. बस तुझ्या त्या फ्रीज पाहिजे. माझा एवढा सुखाचा दरवाजा होता घराचा, सगळा पाडावं लागला. तुझ्या बापाने तो फ्रीज आणला आणि मला जाऊ बापू कुठल्या दरवाजातून घालू तो फ्रीज बसणार ना माझ्या घरात. आणि शेवटी म्हणला जावय बापू तुमचा हा दरवाजा काढू, आणि माझा चांगला दरवाजा तोडला तुझ्या बापांनी. तेव्हापासून आहे का एक दरवाजा माझ्या घराला? का दरवाजा तोडला असेल माझ्या बापानी? अहो एवढा मोठा फ्रीज तुम्ही बघितला होता का कधी? माझ्या बापानी एवढा भारीतला मॉलमधून फ्रीज आणला होता, आणि तुमचं घर एवढूच ना, त्याचा दरवाजा एवढूच ना. कसा तो एवढा मोठा फ्रीज जाईल? आमच्या कसं बंगल्यात असायचा, तुमचं कसं एवढं खराड्यावानी कसा जाईल तो फ्रीज? तोडायला नाही गेलं नाही तर काय करल? अहो तुमचं नशीब, माझ्या बापाने तुमच्या घरात दिली मला, घरदार बघितलं नाही. झालं आता. मगाशी पण म्हणती 100 रुपयाची साडी. अगं कसली साडी होती अंगाव तुझ्या, रोपो बिपू केल्यासारखं अशी जगमागाट वाटायची, आणि त्याला म्हणते 100 रुपयाची साडी. त्याच्यावर 2-3 अजून 0 चढवावं लागतात, एवढ्या पैशाची साडी होती. मला हे नाही करून दिलं, मला ते करून नाही दिलं, आणि होतं का तुमच्या घरात काय? आणि मला ब्युटी पार्लरला पाठवतात का? अगं ब्युटी पार्लरला जाऊ तर सगळं बरबादी झाली. आणि काय म्हणते चिकन. अगं तुझ्या पायी तर अख्ख्या गावातल्या कोंबड्या बंद झाल्या. एवढं चिकन खाते तू. मी इकडे राहत असताना चिकन खाऊ तिकडे सगळे पकाडं पडतात. शेजाऱ्याची मला बांधावं लागतं रातभर येऊन. बाई ऐ पोटातल्या कोंबड्यांनो, ऐकलं का ग? माझं चिकन काढलं यानी, पकड काढली यानी, कोंबड्या काढल्या.
जसं का अख्ख्या गावातल्या कोंबड्या मी एकटीनेच खाल्ल्या. मी जर 2 पीस खाल्लं तर ह्यो बाबा 5 पीस खायचा सांगते तुम्हाला. या बाबाने सुट्टी दिली नाही. आणि ज्या कोंबड्यांची पाय असायची ही कायम हेच बाबा खायचा. मी कधी खाल्लं बी नव्हतं. आणि मला म्हणायचं मी कधी खात नाही, कधी खात नाही. आणि बाहेर जाऊन पार बकरीची मटण खायची, कशाची बी मटण खायची. मी कधी कुणाला सांगितलं का? नाही सांगितलं. पण गावातल्या कोंबड्या संपल्या म्हणतो. गावातल्या कोंबड्या तुम्ही पळू पळू संपल्या. आता मला खरं खरं सांगायला लावू नका. बसायचं असलं का नाही गावात जात्याल मित्र लोकांच्या कोंबड्या चोरत्यात आणि रानात घेऊन खात्यात. पण मी हे कधी सांगितलं नव्हतं. आज मला सांगायची वेळ आली. माझं चिकन काढलं ना 2 पीस खाल्लेलं. सुट्टी नाही आता तुम्हाला. अगं गप, तुझं नको सांगू त्या कोंबडीचं पुदाक. मी रात्रीचं असं डोळं करून बघायचो, तू कोंबडीच्या नख्या सोडल्या नाहीत, तिची मुंडकी सोडली नाही, सुलू सुलू खायची. आणि तुझा बाप लग्नाच्या अगोदर म्हणायचा माझ्या पोरगी आहे ना मटणाला शिवत नाही. आम्हाला काय माहिती की मटणाला शिवत. मटणाला अजून बी शिवत नाही. मी चिकन खाते. चिकन. आणि मला सांगा मी नका सोलत होते हे करत होते. तुम्ही काय झोपेतून जागवून बघत होते काय मला? अगं बघत होतं, मला काय वाटायचं मांजर आलंय काय अजून. म्हणूनच माझं पोट दुखायचं सारखं. तरी म्हणलं मी चिकन खाल्लं की माझं पोट का दुखत होतं. हेच कारण आहे. हेच कारण आहे. तुमचीच नजर लागत होती काळी. आणि अजिबात चिकनचं बोट लावत नाही, हात लावत नाही, शिवली नाही असं म्हणायचं तुझा बाप. कुठं शिवते मी? हात लावते डायरेक्ट खाते. शिवायची वेळी ती डायरेक्ट खाते साजी तोंडात घालून. बरोबर बोललीस. आणि लागली सांगायचं फ्रीजचं पुदाक. घरात बसत नव्हतं, एवढा मोठा फ्रीज आणला होता. फ्रीज गप 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 लय भांडणं होतं आपली दुपारची. काय ग 3 महिने झालं ते फ्रीज आणलेला घरात. अगं त्याला अगरबत्ती लावाव का काय करावं का उघडाव कसा ते मला कळत नव्हतं. एवढा मोठा बांबाड्याचे तांबड्या होता. 3-4 महिने झालं. 5व्या महिन्यावर भर दुपारचा एक फायनान्सचा माणूस आला आणि म्हणलं तुझ्या सासऱ्याने याचा हप्ताच भरला नाही, हप्ता तरी भर नाही तर फ्रीज घेऊन जातो. मोठ्या गाडीत फ्रीज घालून नेला. हाय का तेव्हापासून माझा फ्रीज. अगं हे तर काहीच नाही. त्या फ्रीज मध्ये माझी पेप्सी पण होती ग. मी रात्रीची पेप्सी खायचो. आता काय खाऊ? आता काय खाता? आता नाही काय खाता का आता? आता तू मला लय रडायला आणलंय. तुमच्यामुळेच ही वेळ आली का नाही? माझा बाप म्हणलाच होता बाई मी फक्त 5 हप्ते भरी ना, तिथून पुढचे हप्ते तुझ्या नवऱ्याला भरायला. कारण थंड पाणी तुझा नवरा पिणार, थंड काय असेल ते तुम्ही खाणार आणि मी कसं काय हप्ते भरणार. पटतंय का तुला? माझा पण स्वाभिमान जागा झाला. मी म्हणलं हा तुम्ही बोलताय ते एकदम बरोबर आहे. आम्ही खाणार, आम्ही फ्रीज वापरणार आणि तुम्ही कशाला हप्ते भरायचे? माझा नवरा काय कमी आहे का? लय कमावताय. म्हणून मी त्यांना स्वतःहून म्हणलं तुम्ही नका हप्ते भरू, माझा नवरा हप्ते भरल. पण मला कुठं माहिती होत माझा नवरा रिकामा. असं होतं तुझा बाप. त्यामुळेच मी म्हणलं तुझा बाप सारखा माझ्याकडे बघितला की तो का असं करायचा. म्हणजे 5 हप्ते भरलेत 6वा तुम्ही भरा, 5 हप्ते भरलेत 6वा तुम्ही भरा. तुम्हाला कळत नव्हतं? कशाचं डोंबल्याचं कळतंय. मला वाटायचं की तुला किती काय पाहिजे, तुला कधी काय पाहिजे असं विचारायचं. काय येडपटच आहे तुम्हाला. कधी नुसतं पाहिजेच असतंय. बरं ते सोड. आता दुपारचा वेळ झाला, एवढं गरम होते त्याचं करायचं काय नाही. मी त्याच मुद्द्यावर बोलणार होते. माझा फ्रीज घातला ना त्या बँकवाल्यांच्या घशात. मग आता मला ना असल्या उन्हात आणत मला पण वाटतं ना थंड पाणी प्यावं दुसऱ्यांसारखं. थंड पाणी तुला आणतो इरीतलं. ऐका की एवढं ऊन आहे, असल्या गरमी उन्हात तुम्ही माझ्यासाठी काय करसाल? मी तुझ्यासाठी आहे ना आता सावलीला बसलोय ना, तर मग मी आहे ना चांगलं विचारलं. काय करसाल? काय करू आता? अजून काय करसाल दुसरं? ते तुमचं मला माहिती. दुसरं सांगा ना. मी आहे ना तुला बिस्लरी आणल. काय बाई बिस्लरी? मला वाटलं चांगलं काहीतरी करसाल माझ्यासाठी एकदम स्पेशल. तुझ्यासाठी स्पेशल आहे ना. मी बर्फ आणू का? बया बर्फ यूज तर वितळून जाईल ना. चांगलं काहीतरी करा ना माझ्यासाठी स्पेशल. काय करू गाड्या? मला काय सुचा नाही. लय मला बाबावल्यासारखं झाले. सांग ना तू काय करू? तुम्हाला सगळं येतं, करा ना.
येतं मला माहिती. नक्की ना? हा खरं ना? हा काय शे रागवायचं नाही हं? अजिबात नाही. अगं सुचा नाही मला काय सांग ना लवकर. म्हणूनच मी तुमच्या नादी लागत नाही. निवळ काही तू सांग म्हणलं तर कशाला मला मारते? मला मारू नका. तू मला मारू नको. जाऊ दे बाई, मीच माघारी घेते. हा माघार घे. मीच लहान आहे ना. हा लहान आहे, सांग तू. माकड काय म्हणत तसं आहे तुमचं. काय नाही म्हणत माकड काय नाही म्हणत, सांग. हा तर मी काय म्हणत होते, हा तुम्हाला नाहीच जमलं का माझ्यासाठी? नाही जमलं. हा सांग. माझं लय मोठं मन आहे. हा लय मोठं मन आहे. तुम्ही करा ते करा ना माझ्यासाठी. ते करा. हा काय करू? ते करा ना. ते ते म्हणजे काय? ते नीट सांग ना. अहो जे घेऊन येतात ते. घेऊन येतात ते? हा म्हणजे काय कर? ते अगं ते त्याला नाव बरं सांग ना. अहो ते असतं ना मटका. थंड अच्छा पाण्याचा मटका वय असा गोल. गोल गरगरीत. आणि त्याच्यात पाणी गारगार राहत. तसं म्हण की मटका म्हणून. मग मी गारगार पाणी पिणार. म्हणजे तुला मटका आणायचा. मग घरी आणू की आपण. मग आता इथं अहो आपण काय करू, तुम्ही इथं आणला का नाही? हा विहिरीचं पाणी ताजं भरू. हा. इथं झाडाखाली ठेवू. मग ठेवू ना. दुपारचा आपला कामधंदा झाला की आपल्याला प्यायला बरं आणि पडतं. संध्याकाळी घरी घेऊन जाऊ. घरी घेऊन जाऊ. बरोबर. कितीपर्यंत बसलं बरं मटका? ते नाही रे मला माहिती, पण 200-300 रुपये जातात ना. 200-300 तुझ्यासाठी काहीच नाही. तुझ्यासाठी मी अशी मटक्यांची रांग लावल. अय्यो खरं? खरंच. अगं बया किती गुणाचं आहे बाई माझा नवरा. असू दे. अशी रांग लावल. मटक्याव मटका मांडल. मटक्या मटका नका खेळू. मटका घेऊन या. हा. अजिबात नाही. मटका घेऊन येतो तुला. हिथंच बस. खरंच चालले ना? हा खरं चालू. तू आता माझी बघ वाट. हा? माझी वाट बघत राहा. मी येतोय कसं. लवकर. जाऊ का? हा जाऊ ना. बाई ऐकलं बाई, आज पहिल्यांदा पटकन ऐकलं. झालं खर्चाचं काम काढ. हा? काय नाही पैसे लय. जाऊ का? या. वाट बघा. हा वाट बघते. काम करते तिथं जरा झाडाखाली सावलीला जाऊन बसते. जावा लवकर या. हा जावा. काम बी करू वाटाना मला एकटीला. ह्यांना तर पाठवलंय, किती वेळाने येतात काय माहिती. मी म्हणते अर्धा तास झाला, यायला पाहिजे का नाही. असं केलं तर चालतंय, तसंच करू. तेवढंच मजा. आणि इथे एकटी बसून राहण्यापेक्षा घरी जाते, 2 गलास घेऊन येते. आणि ती रसवाली आहे ना, तिच्याकडनं मस्त थंड ऊसाचा रस घेऊन येते. मी मटका बी येईल आणि थंड ऊसाचा रस बी येईल. आणि मग दोघं मिळून मस्त प्यायचं आणि मग परत कामाला लागायचं. तसंच करते. पैसे हा आहेत. काल 50 रुपये राहिले होते भाजीतलं, तेच घेऊन जाते. चल बाया पहिलं घरी चल. हा चला. मस्त थंड ऊसाचा रस प्यायचा. आणि मटक्यातलं पाणी थंड प्यायचं. असल्या गरमीत किती सुकून मिळेल बाई माझ्या जीवाला. माझा नवरा तर किती गुणाचा आहे बाई. जाऊ दे, तो यायच्यात आणून ठेवते मी गुपचूप. हा चल. ताई मला 2 आहे ना फुल ग्लास द्या, पार्सल द्या. ये उखाळ्या पाखळ्या भलत्याच काडी, धडधड करतीय काळजाची नाडी. उखाळ्या
पाखळ्या भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी अर भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अर भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी काय तर नवऱ्याला कश करायचं अयो गो बाया लयच मोठा मोठा आलाय अजून काढाय नाही याला जाऊ पण माझ्यासाठी ते मटका आणणार आहे म्हणल्या मी त्यांच्यासाठी उसाचा रस नाही आणत कसलं ऊन आहे मला बरं वाटलं पिऊन उसाचा रस मला बी प्यायला होईल मज्जा आहे माझी तर चला आपलं कामच नाही डेंजर आहे काशीला आता करतो ना मटका आणलेला आहे जास्त गार पाणी पिन ना दमल्यावर कामात सुट्टी झाल्यावर लय भारी वाटलं आणि सारखं माझं नाव काढल आपण नाही आता तुझं बोलणंच नाही खायचं आज कसलीच परिस्थिती तिला खुश करायची म्हणजे खुश करायची बरं झालं बाई यांच्या आधी मी चालेल वाटतं बघत बसते कुठून नाही येतो यो माणूस काय भरोसा नसतो ह्या माणसाचा बसली माझ्या अगोदरच येऊन बसलेली हाय मला वाटलं नसल जाग्यावर इतकं जड झालं एक तर येते बाई हाय वय बसली वय आलं बाई आमचं ध्यान लय जड आहे लय जड आहे मटका लपून का ठेवलाय मग तुला सरप्राईज द्यायचंय अगं बाया नको लाजू नको लाजू काय नाही मी जाताना नव्हती पिशवी आता कशी काय आली पिशवी तुम्ही कसं मला मटका सरप्राईज देणार आहे तसं मी पण सरप्राईज देणार आहे बरं मग आहे ना अगोदर तुझं सरप्राईज दाखव माझं सरप्राईज नंतर नाही पहिलं तुमचं मटका तुझं अगोदर तुम्ही दाखवलं करा पटकन आपण इरीतलं पाणी भरू आणि थंड करायला ठेवू आणि मग माझं सरप्राईज बघू होय बरं चालेल डोळे दाखा अजिबात उघडायची नाही मी तुला जड असेल हळू फुटला हात घ्या जवळ घ्या जवळ द्या पडून घ्या जवळ असं अजून जवळ लय मोठा आहे का लय मोठा अयो लय हलका आहे हो हा हलकाच उघडू का डोळे हा उघड की उघड हा यूज तर छोट झाला का छान आहे ना पण यूज तर बारीक झाला का काय मटका अगं हाच मटका आहे की नाही हो मग मटका एवढा असतो ना एवढा असतोय याला काय म्हणतात त्याला नाही माहिती मला काय म्हणतात पण एवढा असतो एवढा कसा झाला ह्याला रोग लागलाय का कुठला अगं तसं नाही तू मोठा मटका लय मागाचा होता पण एवढा मटका बाहेर घालतात का अगं वरडू नको ना आपटू पण नको अगं ह्यात आहे ना एवढा मोठा आहे ना ह्यात तुमचं खानदान पाणी पिल हा अगं हे तर काहीच नाही ह्यात तुझं अख्खं खानदान आंघोळ करेल माझ्या खानदानाला एवढंच ना पाण्याने आंघोळ घालता या चिमणी तरी पाणी पिल का अगं झालंय काय ते तर विचार की बडबड चालू कर दे तू कधी जो काम नीट कर पुढं सारखा पुढं जरा मग कधी एक काम नीट केलं का नीट काम एक हे मटका आणतात असलं मला येड्यात काढता निव्वळ चुना लावायची काम करता तुम्ही मला निव्वळ चुना कशाचा अगो माझ्याकडे पैसे होतो होतं का नाही पैसे मी सकाळी घरातून बघितलं होतं तुमच्या खिशात पैसे होतं मग मला सांगा एवढा बारीक मटका आणायची गरज होती का तुम्हाला ना माझी काळजीच नाही बाई अगं नेमकं मी पैसे घेऊ त्या मटकावाल्याच्या इथं गेलो आणि त्याच्या ना लक्षात आलं माझी उधारी राहिलेली होती 2-3 वर्षापूर्वीची
त्याला मी नोट दिली 500ची आणि तो म्हणला उरलेली तुझी उधारी घेतो का आपण. बरं झालं तू इतक्या दिवसातून आला. कसली उधार राहिली होती मी. त्याचे मटके फडले होते हा 4-5 मटके माझ्याकडून फुटले होते. आणि मग काय झालं मग तो म्हणला नको रागू. मग तो म्हणला 50 रुपये शिल्लक राहतात तो शिवच मटका भेटेल त्याच्यामध्ये. आणि मग मला वाटलं हिला कशाला नाराज करायची 50 रुपयात एवढाच मटका घेऊन जाऊ काशीला पाणी प्यायला बरा होईल. आणि म्हणून तुम्ही मटका उचलून आणला. उधारी आणायचा पण जरा एवढा तरी आणायचा. एवढा तरी मग मला एक तांब्या तरी पाणी बसल एवढा तरी. बरोबर आहे तुझं. पण माझ्या पण मनाला लागलं ना इतक्या वर्षाची उधारी त्यांनी कापून घेतली. मग म्हणलं आता काय करायचं ह्याचं पैसे उधारी ठेवायचंच नाहीत. म्हणून मग मी काय केलं हे आपले ह्यांनी आणले अभिमानाने आणलं 50चा मटका. तू पाणी पी ह्यातूनच. खरं बोलताय का? खरं सांगा बरं पैशाचं काय केलं काय खाऊन आले कुठं उधाळले मला खरं ऐकायचं आता. लय बिल झालं नाही त्यांना मी इतकं झोडपेन ना त्या आहे ना त्या काचोट्यात नेऊ झोडपेन तुम्हाला. अगं तू केनते भेटले होते ऐक तू केनते भेटले होते आणि मग तू त्यांनी काय केलं मला म्हणले की पार्टी करायची त्यातलं थोडं पैसे दे काढून. मग त्याने पैसे घेतलं काढून आणि मला 50 रुपयाचा हा मटका दिला घेऊन. पैसे काढून घेतलं? हा. खरं सांगताय? खोटं नाही सांगत खरं सांगतोय. मला माहिती ना तुमची कोड हे बी खोटं आहे तुमचं. आता नाही खोटं. खोटं आहे आता सारखं नाही खोटं. नाही तुम्ही काहीतरी पिले आता कशाचं पिलोय मी? दारू बिरू नाही ना पिऊ? नाही रे. का दुसरं काय पिले? काय नाही पिलो. थोडस त्यातलं पैसे शिल्लक राहिलं होतं. जाता जाता मला ताण लागली मी काय केलं एक सरबत पिलो. आले का नाही कसं लाईनीवर बरोबर पटरीवर एक सरबत पिलो. किती पिले? एक नाही एकाने तुमचं पोट भरतच नाही. लिहून घ्या एकाने भरतच नाही. एकाने नाही भरत. ऐक तर एक पिलो आणि मग त्यात मी असं आहे ना मीठ टाकलो आणि लय भारी लागायला लागलं. मग मी 2 पिलो. दुसरा पिलो अजून भारी लागायला लागलं. मग मी 3 पिलो. मग असं करता करता मी 6-7 ग्लास पिलो. हा आणि सगळे पैसे तिथं उधळले. त्यामुळे मटका घेणं झालं नाही. आणि हे 10 रुपयाचं 50ला सांगता मला आणि 10 रुपयाचं उचलून घेऊन आले. आता राहू दे की जरा तुला पाणी होईल ना गार प्यायला. तुम्हीच का तुमच्या आता माझ्या आईपतीप्रमाणे आणलंय ना कशाला 6 ग्लास ठोसले मला सोडून. बघा कसा न्याय देवा कुठे तो बघितलं ना. मी या माणसाची काळजी करून काय केलं नाही. मी तिथं बसण्याऐवजी उन्हातानात गावात चालत गेले. घरी गेले 2 ग्लास आणले मी. ग्लास आणले काशे तुझा बाप म्हणायचा की माझी पोरगी लय हुशार आहे. 2 ग्लास आता चकना काढशील शेव काढशील. अजून तेच बघता वाट फक्त. मला सोडून 6 ग्लास पिले मी. या माणसाचा किती विचार केला. फुगा पण आणला वय. फुगाच आहे ना हा. कुठं नेऊ या माणसाला बाई. अगं बाय 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 कुणी ऐकलं तर काय विचार करते फुगाई हो फुगाई हो. कलर कसला असला मी या माणसाची काळजी करून मी उपाशी तपाशी पाणी सुद्धा पिलं नाही. ऊसाचा रस आणला 50 रुपये साठवलेले होते माझ्याकडे. पण काय पिलो नाही फक्त ऊसाचा रस पिलो. किती काळजी करते मी या माणसाची. आणि या माणसाने 6 ग्लास पिले मला सोडून. आता खोलती कुठं प्याड चाली आहे पाप तुम्ही. खोलते का आता तू खोलायला लागली का? कुठं प्याड चाल पाप तुम्ही. 2 ग्लासात अर्धा करा. कुठं प्याड चाल पाप. आणि मटका आणला मला अर्धा करा. मी काय राहत नसते पिऊन जात असते माहेरी. आदेव लॉज पण कसं रोज पिणार मी एकटी. 6 ग्लास पिले ना तुम्ही मला सोडून. चांगलं नसतं. देव पण बघून घेईल. नवरे समोर उसाचा रस पिती. तुला पण आहे ना जुलाब लागतील जुलाब. तुम्ही 6 ग्लास पिले ना मला सोडून पहिले. तुम्हाला अख्या दिवसभर बाथरूमातून बाहेरच यायला मिळणार नाही. काय नाही महाजुलाब लागतील. महाजुलाब देवाला माहिती. मी देवाच्या पाया पडलो होतो. मला ताण लागली होती. उखाळल्या पाखळल्या भलत्याच काडी.
झालं झालं का पोट भरून? एकदम थंड एवढा मोठा रस आणलेला डसा डसा डोसला. नको देऊ मला, तुला पण हे मटक्यातलं पाणीच देणार नाही. आता बस तशीच. पाणी हा पाणी हा मटकर राहिलं तर पायर जीवन मटका राहिलं तू मटक्याला हात लावून दाखव. नाही तुला का बुक्कीतच अशी आडवी केली ना हा आणि जाऊ. ए गाप, जास्त बोलायचं. मला मारते हा? मला मारते. जा तुझ्या बापाला सांग ना, तर आईला सांग ना, तर कोणाला भावाला सांग. तू मटक्याला हात लावायचं नाही, तू मटक्याला हात लावायचं नाही. पोलीस आले पोलीस आले. काय पडलं? शिका असं पडले. ह्यांनी तर तगडच वर केलं. मी काय म्हणले नाही तुम्हाला. अरे सोड. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी.